चर्चा सुरू झालेली आहे त्याबाबत नवीन अध्यादेश काढल्याचं समजते हा मार्गाचं काम देखील सुरू होणार असल्याचं हे बघा, यापूर्वीसुद्धा मी याचा स्पष्टपणानं उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाजाची होती नांदेडला, त्यावेळा मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आले होते. मी आणि ते गाडीनं गेलो, गाडीनं एकत्र आलो. त्यावेळा ह्या शक्तिपीठ मार्गाची सविस्तर चर्चा झाली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. कसलीही अधिसूचना निघाली, काही निघाली, त्यात कोल्हापूर असणार नाही. आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही. आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही, तिथं पण झाला. आता सांगलीच्या पुढं गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते. तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतो आहे, नवीन आज ट्रेन निघालेला आहे. तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता. त्यानंतर हायवेनं शंकेश्वर मार्गे जाईल सरळ गोव्याला, त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्यानं गोव्याला सांगलीपासून इथपर्यंत आलेले लोक पुढे जातील. जे रिअलाइनमेंट होणार हे फिक्स आहे 100%. कोल्हापूर जिल्हा त्यात नसेल. तुम्ही वारंवार याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाही, आत्मविश्वासाने कोल्हापूर जिल्हा नसेल म्हणता की सुपीक जमीन नसेल. कोल्हापूर जिल्हा नसेल. तुम्ही वारंवार हे सांगितलेलं आहे की मी वारंवार सांगितलेलं आहे तो जमीन ॲक्विजिशनचं डिनोटिफिकेशन केलेलं तुम्हाला कागदही दिलेला आहे. त्यामुळे त्यातले संबंध विषय संपलेला आहे. पण म्हणजे शेतकऱ्यांना भीती आहे की जर सांगलीपर्यंत हा महामार्ग आला तर भविष्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात सांगलीपर्यंत अजिबात आडमार्गाने वगैरे काही येणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याचा विरोध आहे तोपर्यंत होणार नाही हे आधीच सांगितलेलं आहे. पण सांगलीपर्यंत जे लोकांची मागणी आहे ना त्यांना तिथं काय करूया आपण. त्यांची जर मागणी असेल आणि त्याला पाहिजे असेल तर आपण अडवणार आहे कोण. आणि म्हणून मी त्याला रस्ता सांगितला ना, सांगलीपर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतो आहे. कोल्हापूरपासून हायवेला जोडायचा, तो सरळ आंबोली मार्गे जाईल. शंकेश्वर मार्गे आंबोली टू गोवा. म्हणजे आंबोलीला गोव्याला जाणाऱ्या लोकांची काही अडचण होणार नाही.